नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. तर मागचा व्हिडिओ बघितला असेल, मी रत्नागिरी देवरुख साईडला गाडी खाली केली आणि तिथून मी कुठे जाऊ असा प्रश्न पडलेला आणि नेमकं मला भाडं आलं. कोणतं भाडं मागे तुम्ही बघितलं असाल, मी पुण्यात एक शाफ्ट खाली केलेला चिखलीला, तर तोच शाफ्ट रिटर्न आणायचा आहे. तर म्हटलं बरंच झालं, आता काय करूया. तिथून मी निघालो तो डायरेक्ट इथे पुण्यात आलो. रात्री माणगावमध्ये येऊन झोपलो. माणगाव त्या साईडला साधारण 2-2:30 वाजता माणगावमध्ये होतो मी. आणि सकाळी 1-2 तास झोप घेतली आणि 4:30ला मी माणगावमधून निघालो. इथे येऊन पोचतो. पहिल्या आधी त्या पार्टीवाल्यांनी काय सांगितलं माहिती आहे, म्हणजे ज्यांचे माल आहे ना, तर ते बोलले 10च्या अगोदर पोच, 9, 9:30ला पोच. कारण त्या म्हणजे जो देणार आहे ना मटेरियल, तो जाणार आहे लग्नाला, त्यामुळे लवकर पोच. आणि इथे येऊन बघतोय तर मटेरियल रेडीच नाही. आणि आता जवळजवळ 4 वाजत झाले, संध्याकाळचे 4 वाजले. तर मस्तपैकी तिथेच, म्हणजे जिथे शाफ्ट भरायचा होता ना, भरला मी मस्तपैकी. क्रेनने त्यांनी भरलाय प्रॉपर. मी व्यवस्थित बांधून घेतलाय, अजिबात हलणार नाही. सेंटरला ठेवलाय आणि बांधून वगैरे फ्रेश झालो तिथे. आणि तिथेच एका हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलंय, चिकन थाळी घेतलेली. मस्तपैकी पोटभर जेवण झालंय. लेट जेवलोय, आत्ता 3-3:30ला जेवण केलं मी. तर अशी कंडिशन. सकाळी एवढं लवकर येऊन काय फायदा झाला नाही, टाइमपास झाला फक्त. आणि ऊन पण होतं, झोपू शकलो नाही ते. तर तो शाफ्ट भरलाय आणि आता निघालोय. चला निघूया. आता ही जर्नी कशी होते बघूया. आणि जरा प्रॉब्लेम झालाय मला, माझ्याकडे आता पैसेच नाही आहेत. पैसे म्हणजे अकाउंटमध्ये काहीच नाही आहे. तर फास्टॅगला रिचार्ज पण करायचं आहे आणि काय म्हणतात ते डिझेल आहे. डिझेल बऱ्यापैकी आहे माझ्याकडे, कॅश आहे थोडी, डिझेल टाकू शकतो. फास्टॅगच्या रिचार्जचा प्रॉब्लेम झालाय. तर बघूया. मी आता ना येताना जे भाडं आणलं ना, ते पण पैसे नाही भेटले. आणि आता जे भरलंय ते पण मला लेट भेटणार आहेत, एक 5-6 दिवसांनी. त्यामुळे जरा गोंधळ झालाय. चला निघूया, बघूया काय ते अरेंज करतो मी. तर बघूया कशी होते जर्नी. गणपती बाप्पा मोरया. फास्टॅग मध्ये ना थोडे पैसे आहेत, म्हणजे खेड शिवापूरचा टोल वगैरे कट होऊ शकतो. म्हणजे साताऱ्यापर्यंत बिंदास जाऊ शकतो मी. साताऱ्याचा टोलच्या अगोदर कुठचा तो, तिथपर्यंत जाऊ शकतो. काय करू असू दे, काय पाठवणार मी. फोन केलेला त्या पार्टीवाल्याला, टाकतो बोललाय. बघूया आता कधी टाकतोय पैसे. तर मी आता ना निगडीमध्ये पोचलोय. इथे पुढे ना, इथून राईट साईडला या इकडे गेलं ना तर ट्रान्सपोर्ट नगर आहे. ट्रान्सपोर्ट ऑफिस वगैरे सगळे इथे आहेत. आणि सरळ हा रस्ता रावेतला जातो. तर रावेतला आपण बाहेर पडून लेफ्ट घेऊया. तर मी आता ना रावेतला पोचलोय. इथे हायवेला लेफ्ट घेईन. आणि माझे पुण्यातले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी बरेच दिवस झाले मला भेटायला बोलवलंय, पण मला काही समजत नाही. काही नाही काय प्रॉब्लेम होतो. आणि आता आज मी त्यांना कॉल पण नाही केला, कारण आंघोळ वगैरे काहीच केली नाही. आता ह्या अवतारात कुठे जाणार. आता त्यांनी जर हा व्हिडिओ जर बघितला ना, तर सॉरी दादा, नेक्स्ट टाईम येतो. कारण काल जो निघालो आहे तेव्हापासून आता गाडी भरेपर्यंत अवतार झाला आहे माझा अक्षरशः. आंघोळ वगैरे नाही केले, त्यामुळे मी पुढच्या वेळी नक्की आहे. सॉरी. तर आता हायवेला लागतो. हे बघा, हा आपला पुणा काय म्हणतात ते, पुणा बँगलोर हायवे. बरोबर आता वाजले किती सांगतो तुम्हाला, बरोबर 4:30 वाजता मी हायवेला लागलो आहे. आता इथून कंटिन्यू चालत राहणार. माझं पेमेंट पण आलं आहे, जे येताना भाडं भरलेलं ना त्याचं. त्यामुळे आता काही टेन्शन नाही. डिझेल फुल करायचं आणि फास्टॅगला रिचार्ज पण केलं आहे मी. आता चालत राहायचं आहे. आता आपला हाच रस्ता का, मी कराड काढून जो अणुस्कुरा मार्गेच जाणार आहे. काय म्हणतात ते, मलकापूर, अणुस्कुरा, पाचल मार्गे असा जाणार आहे. चला हळूहळू आता प्रवास करूया. आता काय विशेष नाही आहे, कारण जेवण वगैरे करून पोटभर निघालो आहे मी. आता थांबणार नाही कुठे. पहिल्यांदा खंबाटकी घाटात ना दिवसाचा, म्हणजे आता दिवस
सूर्य गेलाय, मावळलाय, पण अजूनही उजेड आहे, पूर्ण काळोख झाला नाहीये. तर उजेडात मी पहिल्यांदाच खंबाटकी घाटात आलोय. समोर केवढा मोठा डोंगर दिसतोय बघा, मस्त डोंगर दिसतोय. म्हणजे हा डोंगर आपल्याला चढून जायचा आहे. पण हा घाट एवढा रिस्की वाटत नाही, समजलं. अजून घाट चढायचा आहे, पण जसा बाकी घाट आहेत, साऊथमधले जे घाट आहेत तसे हे घाट नाही आहेत. म्हणजे आपला आंबोली, गगनबावडा, अणुस्कुरा हे घाट तर एकदम डेंजर घाट आहेत. त्याच्यानंतर साऊथमधले सत्यमंगलम घाट आहे, हे असे बरेच घाट आहेत. पण ह्या घाटात एवढं काही डेंजर वाटत नाही. फक्त ना सगळेजण असे ओव्हरटेक करतात या घाटात, म्हणजे मी जातो त्यामुळे ट्रॅफिक होतं थोडंसं वरती. तर आता आपण ना कराडमध्ये पोहोचलोय. 8:11 झाली. माझी ग्लास खराब झाली आहे, त्यामुळे सगळं धुंदरट दिसतंय. तर पुढे कुठेतरी थांबलो ना की क्लीन करून घेईन. तर कराड फायनली कराड आलं. माझ्यामध्ये असंच जर कंटिन्यू चालवत राहिलो तर एक दीड वाजेपर्यंत, 8, 9, 10, 11, 12, 1, 2-2:30 वाजेपर्यंत घरी पोहोचेन. बघूया, काय पुढचा प्लॅन नाही करत, कारण माझी झोप काही सांगू शकत नाही कधी येईल आणि मी कुठे पण झोपतो. आय लव्ह कराडची लाईट बंद आहे. आणि हे ब्रिज बघा किती, एवढं मोठं ब्रिज आहे. कधी सुरू होतं आहे असं झालं आहे. हे सुरू झालं ना की ते ट्रॅफिक वगैरे काय नाही लागत. आम्ही कोल्हापुरात गाडी भरतो ना, तिकडनं पूर्ण ट्रॅफिक लागतं त्या साईडला. हे एकदा सुरू झालं, हा सगळी ब्रिज झाली ना की गाडी चालवायला मजा येणार. सध्या तरी हा रस्ता खराब आहे, पूर्ण डांबराचे असे मध्ये ना गचके आहेत सगळे. काही ते कराडमधून ना बरोबर 7 किलोमीटर पुढे जाऊन आपल्याला राईड घ्यायचा आहे. तो मला राईड नाही समजणार, त्यामुळे मी ना मॅप लावणार आहे. आता थोडंसं पुढे जाऊन मॅप सुरू करणार. हा बघा, आपल्याला ना इथून राईड घ्यायचा आहे. नेक्स्ट टाईम आलो की हा लक्षात ठेवणार आहे. हे बघा मॅकडॉनल्ड्स आहे इथे. मॅकडॉनल्ड्सच्या इथून सर्व्हिस रोडला टाकायची गाडी आणि तिकडनं राईट. मग आपला तो रस्ता कुठे, सरळ रस्ता आपला तो मलकापूरला जाणार. आणि तिथून मग अणुस्कुरा जायचं असलं तर अणुस्कुरा, नाहीतर राईट घेतला तर मग आंबा घाट, दोनापैकी एक. पण मी अणुस्कुरानेच जाणार आहे, कारण बघूया अजूनही कन्फ्यूज आहे. जास्तीत जास्त 100%, 99% अणुस्कुरा. आंबा घाटने नाही जाणार, कारण कसं माहिती आहे, आंबा घाटचं बऱ्यापैकी काम सुरू आहे. त्याच्यानंतर मी वाटूळ वगैरे ते सगळं करत जावं लागणार. त्यापेक्षा अणुस्कुराने आपण डायरेक्ट ओणीला बाहेर पडू. जास्त काय फरक नाही आहे, फक्त काय रस्त्याचं काम सुरू आहे म्हणून. तसंही पाचलचा रस्ता काय एवढा भारी नाही आहे, खराबच झालेला आहे. बघूया, तिथे जाऊन ठरवूया कुठच्या रस्त्याने जायचं. मलकापूर 53 किलोमीटर आहे, रत्नागिरी 135. आपल्याला बाकीची गावं नको आहेत, मलकापूरच पाहिजे. 53 म्हणजे 1 तासाभराचं अंतर. वाजले 8:30, 9:30पर्यंत मलकापुरात. तिथून लेफ्ट घेतला की आपला अणुस्कुरा. जस्ट मी ना या रोडला लागलो, आपल्या मलकापूरच्या. सुसू करायला थांबलेलो. बाहेर एवढी खतरनाक थंडी आहे ना, म्हणजे आतमध्ये ना केबिनमध्ये थंडी नाही, म्हणजे इंजिनची गरमी आहे, त्यामुळे वाटत नाही एवढं. फक्त इथून थोडीशी हवा येते, पाय पूर्ण थंडगार होतोय पाय. तर आता मी स्वेटर वगैरे, टोपी वगैरे घालून रेडी होतो. आणि माझी जी चादर आहे ना, ही इथे टाकणार आहे मी, कारण गेअरच्या तिथून ना हवा येते थंडगार. आणि एक साईड माझं पाय पूर्ण गार झालाय का. तर चला पटकन रेडी होतो आणि चालत राहायचंय. घरी नाही पोहोचणार. मी विचार केलेला कंटिन्यू चालून घरी पोहोचेन, पण नाही शक्य होणार. बघूया, जेवढी जमेल तेवढी चालवेन आणि मग आपण
बेड तयार करून झोपून देऊया मस्तपैकी. उद्या सकाळी उठून आपला प्रवास करायचा. जेव्हा आता तरी जेवढी जमेल तेवढी चालू आहे. चला चला निघूया. स्वेटशर्ट वगैरे घातलाय आणि इथे ना चादर ठेवली आहे मी. इथून थंड हवा येते. निघूया. मला काही भूक वगैरे अजून लागली नाहीये. दुपारी खाल्लेले चिकनचे ढेकर येत आहेत अजून. तर आय थिंक मलकापूर पर्यंत जाऊया कुठे तिथे काहीतरी खाऊया. आता लाईट काहीतरी खाणार आहे. मध्येच एका पंपावर ना डिझेल टाकायला थांबलेलो. टाकी फुल करणार होतो पण डेन्सिटी खूपच कमी होती, 811. म्हटलं आता काय करूया, म्हटलं 1000 रुपयाचं टाकूया. 1000 रुपयाचंच फक्त डिझेल टाकलंय. तर चला, डेन्सिटी कमी असली की ॲव्हरेज नाही टाकत गाडी. कमीत कमी 822-25च्या वर पाहिजे, मग ॲव्हरेज चांगलं. तर भावांनो, मी आता मलकापुरात पोहोचलोय. बरोबर वाजले किती सांगतो मला, पावणे 10 झाले. हा राईट साईडला ना आपला आंबा घाटात जातो. आंबा, रत्नागिरी, चौऱ्याऐंशी. त्याच्यानंतर इकडे कराड आहे. 84 किलोमीटर रत्नागिरी. आपण लेफ्ट घेऊया अणुस्कुरासाठी. टाइमपासाला शेंगदाणे घेतले, प्लेनवाल्या, मसालावाले नाही. आणि आलू बटाट्याचे वेपर्स घेतले. मलकापुरातून निघाल्यापासून ना एकही गाडी भेटली नाहीये मला या रस्त्याला. टोटली सुनसान रस्ता आहे, सुनसान. काय माहित पुढे एखादी गाडी भेटेल न भेटेल. एखादी गाडी म्हणजे मागे पुढे तरी पाहिजे ना. काय अरे शुकशुकाट बघा तरी. कंटिन्यू कॅमेरा सुरू आहे, एकही गाडी नाही दिसत, एकही. माझ्या गाडीमध्ये ना हीटर पाहिजे होता. पूर्ण केबिन थंडगार झाली आहे. एवढी चिड झाली आहे ना, आई शपथ. फायनली भावांनो, शाहूवाडी फायनली घाट प्रारंभ. हा बघा, इथून सुरुवात होते. आई शपथ. आज काही धुकं वगैरे नाही आहे, त्यामुळे मस्त दिसतंय. आधी खाली गावातल्या लाईट वगैरे दिसत आहेत. तिकडे डॅम दिसतोय. काय भारी मस्त लाईट दिसते यार. या साईडला खाली एकदम सरळच्या सरळ लाईट दिसते. ती बघा काय आहे ते, काय माहित. त्या दिवशी आपण इथे थांबलेलो. इथून जो दिवसाचा व्ह्यू दिसतो ना, आहा हा हा हा, खतरनाक व्ह्यू दिसतो, खतरनाक. आणि दिवसाची हवा पण भारी असते. हा, त्या दिवशी मी थांबलेलो, अक्षरशः ढकलत होती हवा. एवढा वेग होता त्या हवेला. त्यामुळे अणुस्कुरा घाटात म्हणजे कुठच्याच घाटात वगैरे आलात ना, गेलात तुम्ही, तर असं टॉपला वगैरे म्हणजे वरती उंचावर वगैरे उभं राहू नका. जीव सांभाळून एन्जॉय करा, बाकी काही नाही. मस्त घाट आहे, आवडतो मला हा घाट, खूप आवडतो. हे आता पाचलपर्यंतच मला सुख आहे, त्याच्यानंतर रस्ता खराब आहे. मस्त रस्ता आहे बघा तरी. वाव, तीव्र उतार. हा एक व्ह्यू पॉइंट आहे. हा मस्त आहे. इथे जर गाडी लावायला जर दिवसाची भेटली ना, तर इथून काय व्ह्यू दिसेल माहिती आहे. मस्त टर्न पण आहे हा, एक नंबर. वाव, कसला टर्न आहे बघा, खतरनाक. एक गाडी दिसली फायनली आपल्याला, एक गाडी दिसली आहे कितीतरी वेळानंतर. ही बघा. थोडं बरं वाटलं रे बाबा. समोरून का जाईना, पण बरं वाटलं गाडीला बघून. मगासपासून एकटाच चालतोय आपला. अणुस्कुरा घाट समाप्त. संपला बाबा एकदा घाट. किती वाजले? फक्त आणि फक्त 11 वाजलेले आहेत.
इथून आपल्याला आता थोडासा त्रास काढावा लागेल. पाचलचा जो रस्ता आहे ना ओणीपर्यंत खूप खराब आहे, खूप कंटाळा येतो. तर जाणार मी राजापूरपर्यंत. तर अजून तर झोप येत नाही आहे, तर होऊया राजापूरपर्यंत जाऊया. राजापूरमध्ये जरी झोप नाही आली तर मग त्याच्या पुढे जाऊया. सध्या तरी राजापूर टार्गेट ठेवूया. बाहेर पडलो बाबा. पाचलचा रस्ता संपत नव्हता, हायवेला लागलो. आता आपण ओणी ना काय म्हणतात तो, ह्याच्या अगोदर राजापूरच्या अगोदर एक पेट्रोल पंप आहे, ते गाडी लावून मस्तपैकी झोपूया म्हणजे मी झोपतो. कारण 12 वाजलेत आता मी चालू शकतो अजून. मला अजिबात झोप येत नाही आहे, पण काय करू, जाऊन तिथे जाऊन कुडाळपर्यंत 12, 1, 2, 2:30 वाजेपर्यंत जर कुडाळात पोचलो, 2 तास माझी झोप खराब. झोपणार मी किती? 2:30, 3:30, 4:30, 5:30, 6:30, 4 तासच झोप मिळणार. आता जर झोपलो तर 5-6 तास झोप भेटेल. त्यामुळे मी आताच झोपणार. उद्या सकाळी उठून आपण गाडी चालवणार आहे. तर मी पोचलो या. 12:15 वाजले, जास्त वाजले नाही आहेत. तर मला आता झोपायचंय. झोप काय एवढी येत नाहीये, पण झोपतो मी आता. कारण गाडी काय उद्याच खाली होणार आहे. 10 नंतर कंपनी ओपन होईल, त्याच्यानंतरच खाली होईल. इथून काय कुडाळ 2 तास आणि तिथून अर्ध्या तासात कंपनीचं, म्हणजे 2.5 तासाचाच प्रवास बाकी राहिला आहे. आणि हो, जर मी आता गाडी चालवली तर घरी पोचू शकतो 1, 7, 12:30, 1:30, 2:30, 3 वाजेपर्यंत. नको, झोपेपर्यंत 3:30 वाजणार. ते सगळं त्यापेक्षा इथेच झोपतो मस्तपैकी. चला, मला आता सेटअप लावायला लागेल. हे सीट फोल्ड करून व्यवस्थित झोपणार आहे मी. बाय, गुड नाईट, भेटूया सकाळी.